नमस्कार मित्रांनो. सर्वप्रथम SSC परीक्षा उत्तीर्ण होऊन यशस्वी झाल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मी हार्दिक अभिनंदन करतो. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विविध व्यवसायातून तांत्रिक प्रशिक्षण घेऊन आपण आपले भविष्य उज्ज्वल करू शकता. यापैकीच एक व्यवसाय म्हणजे आरेखक स्थापत्य, ड्राफ्ट्समन सिव्हिल. नावाप्रमाणे हा व्यवसाय स्थापत्यकला किंवा वास्तुकला म्हणजेच बांधकाम क्षेत्रातील आरेखनाशी संबंधित आहे. आरेखक स्थापत्य व्यवसायात आपण खालील विषयाशी संबंधित प्रशिक्षण घेतो. अभियांत्रिकी चित्रकला म्हणजेच इंजिनिअरिंग ड्रॉइंग, पर्स्पेक्टिव्ह ड्रॉइंग, इमारतीचे आतील व बाह्य देखावे रेखाटन, बांधकाम साहित्य म्हणजेच बिल्डिंग मटेरियल याबाबत देखील आपल्याला या ठिकाणी माहिती मिळू शकते. विटा, सिमेंट, सँड, खडी, स्टील इत्यादी. बांधकामातील विविध भाग पायापासून छतापर्यंत म्हणजेच फाउंडेशनपासून रूफ लेवलपर्यंत सर्व महत्त्वाच्या भागांची माहिती व आरेखन आपल्याला यात शिकायला मिळेल. चित्रात पाहिल्याप्रमाणे फाउंडेशन, दरवाजे, खिडक्या, स्टेअरकेस, आर्च, रूफ इत्यादी गोष्टी आपल्याला यात शिकायला मिळतील. वास्तुशास्त्रीय रचना आरेखन म्हणजेच आर्किटेक्चरल ड्रॉइंग, ज्यात विविध बंगले, इमारती यांचे प्लान, इलेव्हेशन्स, सेक्शन्स, दरवाजे व खिडक्या यांचे शेड्यूल, एरिया कॅल्क्युलेशन इत्यादी गोष्टी या विषयात शिकायला मिळतील. RCC किंवा स्टील स्ट्रक्चर इत्यादी रचना व त्यांचे आरेखन. भूमापन किंवा सर्वेक्षणाच्या पद्धती, ज्यात कंपास सर्वे, प्लेन टेबल सर्वे, चेन सर्वे, टोटल स्टेशन सर्वे इत्यादी गोष्टी आपल्याला यात प्रत्यक्ष शिकायला मिळू शकतात. त्याचबरोबर व्यवसायाशी संबंधित इतर काही ट्रेड आहेत, ज्यामध्ये हाऊस प्लंबिंग, बांधकाम कारागीर, सुतारकाम, हाऊस वायरिंग इत्यादीची थोडक्यात माहिती आपल्याला या विषयात शिकायला मिळते. रस्ते, रेल्वे, उड्डाणपूल यांची माहिती व आरेखन. जलसिंचन म्हणजेच इरिगेशन सिस्टम संबंधित बांधकामांचे आरेखन. विविध बांधकामांचे अंदाजपत्रक बनविणे. आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट, सध्या अत्यंत गरजेची गोष्ट असलेले ऑटोकॅड या सॉफ्टवेअरचे प्रशिक्षण, ज्यात संगणकाच्या साहाय्याने 2D व 3D ड्रॉइंग्स तयार करता येऊ शकतात. खालील चित्रामध्ये तुम्हाला दिसत असेल की एक 3D ऑब्जेक्ट आहे, तर त्याचेच 2D ऑब्जेक्ट ड्रॉइंग जे आहे हे बाजूला तयार केलेले आहे. तर हे ऑटोकॅडमध्ये तुम्हाला शक्य होऊ शकतं. आरेखक स्थापत्य या व्यवसायासाठी शैक्षणिक पात्रता. या व्यवसायासाठी आवश्यक किमान शैक्षणिक पात्रता इयत्ता 10वी गणित व विज्ञान विषयासह उत्तीर्ण. या व्यवसायाचा कालावधी 2 वर्षे असून यास NSQF लेवल 5 दर्जा प्राप्त आहे. हा व्यवसाय यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर विविध आस्थापनांमध्ये 1 वर्ष कालावधीचे शिकाऊ उमेदवारी म्हणजेच अप्रेंटिसशिप किंवा नोकरीच्या संधी प्राप्त होऊ शकतात, ज्यामध्ये काही महत्त्वाच्या आस्थापना खाली दर्शवलेल्या आहेत.
म्हाडा म्हणजेच महाराष्ट्र हाऊसिंग एरिया डेव्हलपमेंट ऑथॉरिटी, सिडको सिटी अँड इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, TCE टाटा कन्सल्टिंग इंजिनियर्स लिमिटेड, MIDC महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, PWD किंवा CPWD थोडक्यात सार्वजनिक बांधकाम विभाग, रेल्वे व मेट्रो बांधकाम आस्थापना, विविध महापालिका किंवा नगरपालिका, ASB इंटरनॅशनल कंपनी अंबरनाथ, स्पेक्ट्रम इंडिया. या व्यतिरिक्त विविध प्रसिद्ध आर्किटेक्ट व इंजिनियर्स यांच्या आस्थापनांमध्ये नोकरीच्या संधी देखील आपणास उपलब्ध होऊ शकतात. या व्यतिरिक्त स्वयंरोजगाराच्या संधी देखील प्राप्त होऊ शकतात. स्वतःकडे संगणक असल्यास काही आस्थापनामध्ये ड्रॉइंग काढण्याची कामे आउटसोर्स करता येऊ शकतात. बंगले, इमारती यांच्या प्रतिकृती तयार करणे किंवा प्रत्यक्ष मॉडेल मेकिंगचे काम देखील करता येते. ट्रेसिंग व अमोनिया प्रिंटिंग इत्यादी प्रकारची कामे देखील करता येऊ शकतात. भूमापन किंवा सर्वेक्षणासंबंधित कामे. आता प्रश्न असा असतो, हा कोर्स पूर्ण केल्यावर सर्वसाधारणपणे उमेदवाराला वेतन किती मिळू शकते? सर्वसाधारणपणे शिकाऊ उमेदवारी कालावधीत सरासरी ₹8,000 ते ₹12,000 इतके विद्यावेतन प्रशिक्षणार्थी घेतात. सर्वसाधारणपणे 3 ते 5 वर्षे प्रत्यक्ष कामाच्या अनुभवाद्वारे आणि प्रत्यक्ष प्राप्त झालेल्या कौशल्याच्या आधारे प्रशिक्षणार्थी वार्षिक 5 लाखापर्यंत किमान उत्पन्न मिळवू शकतात. तसेच ज्या प्रशिक्षणार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्याची इच्छा आहे त्यांना देखील या प्रशिक्षणाचा बहुमोल उपयोग होऊ शकतो, ज्यात डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग, डिप्लोमा इन इंटिरियर डिझायनिंग अँड डेकोरेशन सारखे कोर्सेस तुम्ही भविष्यात करू शकता, ज्यासाठी आरेखक स्थापत्य हा जो कोर्स आहे, हा जो व्यवसाय आहे, हा एक पायाभूत व्यवसाय ठरू शकतो. आरेखक स्थापत्य आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील इतर व्यवसायांबद्दल अधिक माहितीसाठी खालील वेबसाईटना भेट द्या: www.dget.gov.in तसेच www.dvet.gov.in. थँक्स. धन्यवाद.